राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कोकणातील शिमगोत्सवाची धामधूम आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। गावभेट पूर्ण करून ग्रामदैवतांच्या पालख्या फाल्गुन पौर्णिमेस पहाटे ग्रामदैवतांच्या मंदिरासमोरील सहाणेवर विसावल्या आहेत। आता आपण रत्नागिरी जिल्ह्यातील चंद्रनगड, दापोली येथील श्री घाणेकरीण मंदिरासमोरील सहाणेवर विराजमान झालेल्या पालख्यांचे दृश्य पाहत आहोत। गावभेटीत ज्या भक्तांस पालखीचे दर्शन घेता आले नाही, ओटी भरता आली नाही, अशा भक्तांची गर्दी येथे पाहाव्यास मिळत आहे। पालखीचे पाटील दर्शनासाठी आलेल्या भक्ताची गाभारी देवीसमोर घालत आहे। विद्यादान करता कागली विद्यार्थी घडावे तर मान्यकन गावा भरले मान्यकन गावी सगळ्या सुखाने सांभाळावा 5 क्लिअर। या सहाणेवर या पालख्या संध्याकाळपर्यंत थांबणार असून मग या पालख्या श्री देवी घाणेकरीण मंदिरात विसावणार आहेत। येथे पालखीसमोर राधाचा नाच होतो। पालखी नृत्य होते, तसेच येथे जमलेल्या भाविकांचेही सामूहिक नृत्य होते। यानिमित्त श्री देवी घाणेकरीण देवीच्या प्रांगणात फार मोठी जत्राही भरते। सहाणेवरील पालखीच्या प्रथेबाबत माहिती सांगताहेत चंद्रनगड येथील पालखीचे पाटील श्री विजय मुलूक। या ठिकाणी आपण पालखी सानेवर आणलेली आहे आणि या सानेवर पालखी आपली बसलेली आहे आणि पालखी या 5 वस्त्या करून गावामध्ये 5 वस्तीपर्यंत काल मुलं भावकीची पालखी वस्तीला होती आणि या मुलं भावकीतून वस्तीला काल रात्री मुलं भावकीमध्ये ते होमावर आले। पहिल्यांदा होम लागल्यानंतर पालखी इथे साण्यावर बसते आणि साण्यावर पालखी एवढ्यासाठीच बसते की संपूर्ण गावाची दुसऱ्या दिवशी 5 गाव आपण फिरून आलेले असतो, 5 वस्त्या करून आले असतो आणि ते साण्यावर बसून सगळी मानकरी मंडळी, मुलूक आणि मिसाळ मंडळी ही सकाळी 8 वाजता उपस्थित राहून तिथे देवीला नैवेद्य दाखवतात। नैवेद्यानंतर पालखीच्या समोर एक मान बांधला जातो। या मांड्यामध्ये देवीचं गुणगान गायलं जातं आणि त्यानिमित्ताने जी आता मान भरला तो